सुरू आहे. नेमकं सुप्रिया सुळेंनी सकाळी तुम्हाला संपर्क करण्याचा बहुत प्रयत्न केलाय का? त्या म्हणतात मी काल प्रयत्न केला होता. काय झालं का परभणीला म्हसोना गावामध्ये एक शेतकरी आणि नवरा बायको दोघांनी आत्महत्या केली आणि त्यामध्ये जी बहीण होती, लाडकी बहीण पत्नी होती, तिला 7 महिन्याचं होतं, बाळ होतं आणि ती गर्भवती होती. तिच्यावरचं कर्ज आणि सोयाबीन 3,500 रुपये भावात विकावं लागलं. नवऱ्यानं आत्महत्या केलं असं माहीत झालं म्हणून पत्नीनं आत्महत्या केली आणि तिथे मी रक्तदान करून इकडे आलो. तर तेव्हा मला असं वाटलं कोणतरी महिला भगिनी गेली पाहिजे तिथं, म्हणून सुप्रिया ताईला मी फोन करून सांगणार होतो का तुम्ही थोडं जाऊन या. तिथल्या पालकमंत्र्याशी मी संपर्क साधला पण होऊ शकला नाही. त्या महिलाच आहे. पण काही जर अशी घटना होते दुर्दैवी, एका इकडे पैसे नाही म्हणून मरण पावते आणि दुसऱ्या इकडे अंगावर कर्ज आहे आणि भाव भेटत नाही म्हणून एक गर्भवती महिला आत्महत्या करतं. तर हे काही महाराष्ट्राला शोभनीय नाही आहे. त्यासाठी मी संपर्क केला. आजच्या मेळाव्याकडे असं म्हटलं जातंय की विरोधी राजकीय पक्षाची पेस भरून काढण्यासाठी तुम्ही राजू शेट्टी आणि महादेव जानकर साहेब एकत्र येत आहे आणि विरोधकांची जी म्हणजे काम करायची पद्धत आहे ती काही प्रभावी दिसत नाही. त्यामुळे तरुणांना दिशा देण्यासाठी असं काही आहे का आजच्या मेळाव्यात? खरं तर एक अजेंडा असला पाहिजे आणि तो अजेंडा हा श्रमिकांचा, शेतकऱ्यांचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा, जसं तुमचा पण, तुम्ही सुद्धा त्याच्यात येतात. तुमचे मालक जरी आरोपपती असले तर तुमची अवस्था काय आम्हाला माहिती आहे, कॅमेरेमॅनची. या सगळ्या घटकाचा एक घटक बनणं गरजेचं आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे. महादेवरावजी जानकर असेल, त्यांनी राम भक्तांनी त्यांना कसं फसवलं किंवा पवार साहेबांची पॉवर कशी कमी झाली, अनेक उदाहरण प्रत्येकाचे आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं का आमचं राजकीय अस्तित्वापेक्षा लोकांचं जगणं सोपं झालं पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाही, ते विरोधात आहेत, मग त्यांच्यासोबत लढायला हरकत काय? विरोधांसोबत जे काय आहेत आता राहिलेले पवार साहेब असतील, काँग्रेस असतील. नाही, कसं आहे, पहिले तर अजेंडा असला पाहिजे. अजेंडाशिवाय एकत्र येणं काही फार चांगलं नाही आहे. खुर्चीसाठी एकत्र होणाऱ्या संघटन किंवा आम्ही बरेच डाव महाराष्ट्रानं पाहिला. इकडून आम्हाला नाही व्यवस्था झाली तर आम्ही ते करत राहतो. पण माझं असं प्रामाणिक मत आहे का आता काही निवडणुका नाही आहे, पण आज जो महाराष्ट्र आम्ही पाहतोय, ज्या स्थितीतून वाहत चालला, ती अवस्था अशी आहे का ऊसामध्ये जर शेतकरी ऊस घेऊन गेला तर तिथं काटा मारला जातो. भाजीपाला विकायला जावं तर त्याला असं वाटतं का थोडंसं कमी घेतलं शेतकऱ्याचं जास्त, तो काय मरतोय का? सगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर साध्या अधिकाऱ्यापासून तर तिकडे सगळेजण जे पिळवणूक होतं ते मोठ्या लोकांपासून गरिबांची पिळवणूक होते आहे. शिक्षण महाग झालं, आरोग्याची अवस्था सगळी बिघडलेली आहे. खून खराबा तर तुम्हाला पाहतोय का बीड आता देशाच्या नक्षावर यायला लागलेला आहे. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये मुख्यमंत्री बोलून बोलून 7-12 कोरा कोरा म्हणताना आता आम्ही त्यांना म्हणतो बोला बोला बोला, ते बोलतच नाही. तर मी पत्र पण पाठवलं त्यांना की कुठल्या ब्राह्मणाला विचारून तुम्ही आमच्यासोबत बोलणार, कर्जाच्या बाबतीत काही तुम्ही बोलणार आहे का नाही बोलणार, तुमचं जे काही चुपी आहे ते सोडणार का नाही सोडणार, का आम्हाला एक महापूजा ठेवा लागल मुख्यमंत्र्याच्या बोलासाठी. पण नका, कर्जमाफी कधी तुम्हीच बोलले होते कोरा कोरा कोरा, आणि मग कोरा कोरा म्हणता म्हणता तुम्ही आता आम्ही तुम्हाला बोला बोला म्हणण्याच्या वेळी आले, तुम्ही बोलत का नाही? काय असं गणित फसलं आहे तुमचं? बोला तर खरी ना, काय आहे काय नाही कसं आहे. आम्ही समाधानी होऊ का नाही बाबा मुख्यमंत्री बोलले या बाबतीत ते मात्र होते का सरकारमध्ये अडचण होते का मुख्यमंत्री, तुम्हाला असं वाटतं? नाही मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचे तुमचे संबंध चांगले आहेत, ते 2 दिवस झालं तरी गावात जाऊन. माझे संबंध सगळ्या सोबत चांगले आहे, पण जो गरीबाच्या आळवा येत असन तो वो हमारा दुश्मन है, कोई भी रहे तो. शेतकऱ्याच्या आळवा येणारा आमचा मित्र असू शकत नाही, मग शिंदे साहेब असो का कोणी असो. आम्ही ठरवलं आहे असं का राजकारणामध्ये पदापेक्षा काही भूमिका आपण कठोरतेने घेतल्या पाहिजे, नेहमी त्याच्यासाठी मजबूत राहिलो पाहिजे. पण छोट्या राजकीय पक्षाला सातत्याने मोठ्या पक्षांकडून दगाफटका होतो. म्हणजे म्हणाले साहेबांसारखं तुम्ही म्हणले रामाने फसवलं, पवार साहेबांनी फसवलं, आता परत ती होऊ नये म्हणून ही आघाडी आहे.
नाही, मी तुम्हाला पहिले स्पष्ट सांगितलं, महादेवरावनं काय सांगितलं ते मला माहित नाही. नाही. पण माझं असं मत आहे का आमचा अजेंडा जो आहे तो सत्तेपर्यंत जाण्याचा नाही, तर सत्ता गरिबापर्यंत नेण्याचा आहे. ते तुम्ही लक्षात घ्या. आगामी महानगरपालिकेची निवडणूक आहे ना, तुम्ही एकत्र लढणार? माझं काय म्हणणं आहे की तुम्ही येऊन जाऊन तिथंच काय येता? आम्ही जातो कुठं? आम्ही चाललो दिल्लीला आणि तुम्ही सांगता आता नागपूरला काहून चालले नाही, असं का विचारताय? आम्ही जिथं जातो त्याच्याबद्दल विचारा ना. आमचं जाणं आहे गरिबापर्यंत, कष्टकऱ्यापर्यंत. त्याचा एक प्रामाणिकपणे कसं आहे, खासदार आता मी राज्यमंत्री झालो, हे पण कॅबिनेट मंत्री झाले. मी 4 वेळा स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो. कुठले सगळे पक्ष विरोधात होते आणि आम्ही कुठं झुकलो नाही. आणि मला BJP मधूनही 3-4 सीटा भेटल्या असत्या, पवार साहेबांनी दिल्या असत्या, पण ते मी नाकारलं. गिर जाए कबूल आहे लेकिन आपण नाही जाना चाहिए. माझं असं मत आहे का आता आमचं आयुष्य राहिलं 20-25 वर्ष राजकारणात, मोठ्या ताकदीनं आम्ही राहू, पण याला अधिक चांगलं आणि व्यवस्थित जे सन्मानजनक कसं राहील हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. मराठी माणसाला चांगलं उद्योगाचं घर, किमान टॅक्सच्या जरी अर्ध्या मराठी माणसातल्या ठाणे जिल्हा, नाशिक गिशिक तिकडे काय म्हणते अमरावतीतल्या या सगळ्या भागातल्या लोकांना निवड टॅक्स जरी दिल्या असत्या, 35-40 हजार कोटीच्या वरती असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही निवड मराठी म्हणून बोलून चालणार नाही. काही कृती करावं लागेल. अस्मिता असली पाहिजे, पण अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी मनगटात जोर पण पाहिजे. ते असं म्हणाले सगळेच राजकीय पक्ष एकत्र यावे मराठीसाठी. दिल्लीत राजकारण करा. माझं हे म्हणणं बरोबर आहे का मराठीसाठी सगळे एकत्र आले पाहिजे, पण मराठी हा शेतकरी आहे, हिंदी सायडर पण शेतकरी आहे. आमचं असं म्हणणं आहे का जात धर्म पंथ काही असू दे, आमचा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा एक वेगळा बाणा असला पाहिजे. तो जाती धर्म भाषामध्ये अडकून नेऊन पुन्हा त्याची हक्काची लढाई थांबता कामा नये. खरं तर आता IT सेल सगळ्या पक्षाचे हेच काम करतात का आमच्या सगळ्या काम करणारे कष्ट करणाऱ्या लोकांना कुठेतरी धर्म जातीमध्ये भडकवण्याचा व्यवस्थित प्रयत्न होतं. कधी वाघ्या कुत्रा येतं, तर कधी कबर येतं, तर कधी भिडे गुरुजीले कुत्रं चावतं, तर कधी काय येतंय. म्हणजे जे आम्ही एकंदरीत चित्र जर पाहिलं तर खऱ्या गोष्टीपासून जी खरी लढाई आहे. आजही तुम्ही पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये मी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार करतो त्या हॉस्पिटलमध्ये मला मतदान करणारा माणूस उपचार नाही करू शकत. 75व्या वर्षामध्ये आजही समानतेनं आरोग्याची सेवा देऊ शकलो नाही. हे अपयश आहे ना सरकारचं. कुठे जाती धर्माचा विषय आहे? त्या जाती धर्मातल्या प्रत्येक जण, मराठी अमराठी असो कोणी असो, जो गरीब असन त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तो प्रयत्न आम्ही करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.